छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना द्यायची आहे। एक अँगल घ्या ना प्लीज। छत्रपती शिवाजी महाराज की जय। क्षत्रिय कुलवंतांचा जय 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 भवानी। यायचं आहे मंगलम गणपतये नमः गणपतये नमः गणपतये नमः गणपतये नमः। शुभारंभाचा दिवस आणि हा सोहळा यंगस्टर ट्रस्टच्या वतीने आपले लोकनेते सगळ्यांचे आवडते सन्माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या पाठिंब्यातून सातत्याने दरवर्षी गुढीपाडव्याचा हा सोहळा आपण आयोजित करत असतो आणि त्याचा आस्वाद आपण सगळेच घेत आलो आहोत। याही वर्षी मोठ्या उत्साहात ही शोभायात्रा आपण सगळ्यांनी पाहिली, जी मोरेगाव तलावापासून त्याचा शुभारंभ झाला आणि आचोळ्यापासून निघालेली शोभायात्रा त्याचंही काही क्षणातच आगमन होणार आहे। ढोल ताशा पथकाचं वादनही आपल्याला अनुभवायचं आहेच। तर चला या आनंद सोहळ्याला तुर्तास पुढे नेऊया आणि आता जोरदार जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण अशा एका कलावंताचं हस्तीचं आपण स्वागत करणार आहोत, ज्यांनी आपलं वसई तालुक्याचं नाव जे आहे ते टेलिव्हिजन क्षेत्रात खूप उंचावर नेलेलं आहे। आपल्या सगळ्यांची लाडकी श्वेता दांडेकर, जोरदार जोरदार टाळ्यांच्या गजरात श्वेताचं स्वागत करूया।
आपण बघितलं असेल अतिशय उत्कृष्टरित्या नृत्य प्रकार अबिगेलने सादर केला. चला तर रसिको, गुढीपाडव्याचा हा सोहळा आपण सगळेच या सोहळ्याचा आनंद घेत आहोत, आस्वाद घेत आहोत. अगदी काही क्षणातच ज्यांच्या प्रेरणेमुळे, ज्यांच्या पाठिंब्यातून हा सोहळा सातत्याने इतकी वर्ष आपण आयोजित करत आहोत ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर. त्यांचं काही क्षणात आगमन होणार आहे. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं लोकनृत्य त्याचाही आपण आस्वाद घेऊया. ठाकर या जमातीचं हे लोकनृत्य. ठाकर ही जमात जी आहे ती महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या उत्सवाच्या वेळी, सणांच्या वेळी ठाकर लोकनृत्य सादर केलं जातं. तर ते लोकनृत्य आपण आता या मंचावरती पाहणार आहोत. जोरदार टाळ्यांच्या यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. प्ले. सन्माननीय क्षितिजी ठाकूर, क्षितिदादाचंही आगमन झालेलं आहे. एकदम जोरदार टाळ्यांच्या गजरात मी अमितजी वैद्य यांना विनंती करेन की आपण मान्यवरांना मंचावरती घेऊन यायचं आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण आपले लोकनेते सन्माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर आपले अप्पा त्यांना सन्मानित करायचं आहे. सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत आपल्या लाडक्या अप्पांना. मी मकवाना साहेबांना विनंती करत आहे की आपल्या शुभहस्ते आपण आपले तरुण कळमदार आमदार सन्माननीय श्री क्षितिजी ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे. तसेच मी अमितजी वैद्य यांना विनंती करत आहे की आपल्या शुभहस्ते आपण सिद्धार्थजी ठाकूर यांचाही सन्मान करायचा आहे. मी टिपूजी मिश्रा यांना विनंती करते की आपल्या शुभहस्ते मुकेश साहेबांचाही सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करायचं आहे. मी आपल्या अप्पांना विनंती करत आहे की आपण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सगळ्यांना द्यायच्या आहेत आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नाही मनोगताचा विषय नाही उपस्थित. आपले आमदार, सर्व आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व महापालिकेचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, आपलं नवीन वर्षानिमित्त आपण ज्या वेगवेगळ्या विभागातून ढोल ताशाच्या गजरामध्ये संध्याकाळपासून मिरवणूक काढलाय, एक आनंद आपण यावेळी व्यक्त केला आहे. सगळ्यांनी मेहनती घेतली, सगळ्या कार्यकर्त्यांनी, त्याबद्दल कार्यकर्त्यांचं अभिनंदन. नवीन वर्षाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. हे वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धी भरभराटीची जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना. आज काय मनोरंजनाचा कार्यक्रम चालला आहे तो चालून द्या. आमच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा क्षितिज 2 मिनिटात देतील.
आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा. जसं पप्पांनी सांगितलं, आपण सगळेच कार्यकर्ते संध्याकाळपासून रॅली काढून आणि वेगवेगळ्या विभागामध्ये परिसरामध्ये, आणि आम्ही पण म्हणजे पप्पा वसईवरून आले, मी मनवेलपाडा विरार वेस्ट विरार ईस्ट करत आलो. फिरती चालूच आहे. आता आम्हाला सोपारा वेस्टला 3 ठिकाणी जायचं आहे आणि मग फिरत फिरत विरार वेस्टला जायचं आहे. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुमचं संपतो. जय महाराष्ट्र. गुढीपाडव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मान्य लोकनेते आप्पा, दादा आणि सन्मान्य मंच, आपण आज हिंदू नववर्षाचं स्वागतसुद्धा आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रातनं आपण मिरवणुकीतनं शोभायात्रेतनं इथपर्यंत आलो. त्यानंतर काही करमणुकीचे कार्यक्रम झाले आणि अजून रुपेश जाधव आमचा आचोळ्यातनं अजून येतो आहे ट्रॅफिकमुळे, तर तोही अजून येणार आहे. खूप चांगला कार्यक्रम झाला. आपण नववर्षाचं स्वागत, आम्ही स्वागतामध्ये रामलल्ला होता, गणेशजी होता, विठ्ठल रखुमाई होती आणि त्याचबरोबर बजरंगबलीसुद्धा होता. इफ्तारी संध्याकाळी करून झाली, 7 वाजता इफ्तारी झाली आणि त्यानंतर हाही कार्यक्रम झाला. आपणा सर्वांना येणारा काळ सुख समृद्धी आणि भरभराटीचा जाओ, सगळ्यांना चांगलं आयुष्य मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुनश्च गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व सन्माननीय पाहुण्यांचे सुद्धा आभार.